मागील भागात आपण पाहिले, विजयाबाई म्हणाल्या, दिवस कसा तरी ढकलते. संध्याकाळ व्हायला लागली की भीती वाटते. अंधार अंधार, काही सुचत नाही. कुठे ना कुठे भटकण्याची तुम्ही सवय लावलीत. तुम्ही महिनाभर फिरकला नाहीत. काका म्हणाला, ह्या क्षणी बाहेर चला. युक्तिप्रयुक्तीनं काकाने विजयाबाईंना बाहेर काढलं. पण दाराला कुलूप लावताच एक गृहस्थ आले. कानेरे, बापू मामा म्हणून मला ओळखतात, असं विजयाबाईंनी त्रोटक परिचय करून दिला. मान हलवीत बापू मामाने विचारलं, तुम्हाला महाबळेश्वरला नेणारे? काका मध्येच म्हणाले, होय, मीच तो. आता यांना डॉक्टरकडे नेतोय. काही खास काम नसेल तर सवडीने या. बापू मामा काहीचा तणतणतच गेला आणि बापू मामाने सोशल वर्क म्हणून विजयाबाई आणि काकाचं काहीतरी आहे ही बातमी सर्वीकडे पसरवली. 6च महिन्याच्या आत जेव्हा काकाने विजयाबाईंशी लग्न केला तेव्हा ह्या तर्कावर सगळ्यांनी शिक्कामोर्तबही केलं. विजयाबाईंना आणि सोनाला घेऊन काका आपल्या घरी आला. यशोदाबाईंनी त्यांच्या मावशींनी दोघींचंही स्वागत केलं. काका आणि आपण आता एकाच घरात राहणार ह्या कल्पनेनेच सोना हरवून गेली होती. आपलं दुसरं लग्न असलं तरी काकाची ही पहिली रात्र आहे. ह्या सत्यात फरक होऊ शकत नाही. त्याप्रमाणे विजयाबाई सिद्ध झाल्या. पण पहिल्या रात्रीच काकांच्या स्पर्शाने त्यांच्या शरीरात कोणतीही स्पंदनं निर्माण झाली नाहीत. काकाला संशय येऊ नये किंवा त्यांच्या मनावर परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी बेभान झाल्याचं उत्कंठेचं नाटक वठवलं. पण उरलेल्या आयुष्यात ही भूमिका किती वेळा पार पाडावी लागेल याची भयान भीती मनात दडपून राहिली होती. काकाला अस्मान ठेंगणं झालं होतं. त्यांचं आयुष्य ह्या लग्नाने परिपूर्ण झालं होतं. सोना आणि विजयाबाईंवर न पेलणाऱ्या प्रेमाचा वर्षाव चालला होता. विजयाबाईही फुलून आल्या होत्या. खास त्या दोघांचे असे क्षण असत त्या क्षणी त्या भेदरून जात असत. रात्रीच्या 15-20 मिनिटांचं सावट दिवसभर राहू लागलं. वर्ष दीड वर्ष काका स्वतःच दंग होता. विजयाबाईंना जेव्हा फुलण्याचं नाटक पेलेनासं झालं तेव्हा काका सावध होऊ लागला. पण तरीही पुष्कळ दिवस त्याला मूळ कारण सापडलं नाही. एका रात्री काकाने विजयाबाईंना मिठीत घेतलं. त्या क्षणी विजयाबाईंना हुंदक्यावर हुंदके येऊ लागले. काकांनी उत्तर विचारलं, काय झालं? माझी शपथ आहे. पण विजयाबाई काही बोलेच नात. शेवटी काकांनी त्यांना आग्रह केला तेव्हा त्यांनी सांगितलं, मी प्रत्येक बाबतीत साथ देऊ शकत नाही. प्रत्येक बाबतीत म्हणजे जे अगदी तुझे माझे क्षण असतात तेव्हा? विजयाबाई गप्प बसल्या. आता त्या रडत नव्हत्या. पण त्या आता मनमोकळेपणे सांगू लागल्या, तुमचे माझे क्षण नाही, फक्त तुमचेच. हे मला पहिल्या रात्री जाणवलं. काकाने विचारलं, मग लग्न का केलंस? सोनाला छत्र मिळावं म्हणून आणि मला प्रोटेक्शन हवं होतं. मी तुम्हाला खूप खूप मानते. तुम्ही मला आवडता. मला तुमची ओढ जाणवते. पण मी नेमकेपणानं काही सांगू शकत नाही. जे युद्ध आहे ते माझं माझ्याशी. मी तुम्हाला साथ देऊ शकत नाही. हे पहिल्या रात्रीच का नाही सांगितलंस? मला वाटलं निसर्गाच्या गरजेला मान द्यायला, तेही तुमच्या, कारण जे घडतं त्यात तुमचा अपराध कोणताच नव्हता. कालांतराने मलाही सवय होईल असं मला वाटलं. नाटक करता करता तो सहज धर्म होईल याची मी वाट पाहिली. आज असह्य झालं, सावरता आलं नाही. मी तुम्ही मागता त्याप्रमाणे सगळं दिलं, पण मन दिलं नाही. ते अजून राजाचंच आहे. आता पुढे
चित्रालीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ती खूप मन लावून शब्द ऐकत आहे. ह्याने सोनालीला बरं वाटलं. तरी ती अलिप्त होती. तिने चित्रालीला विचारलं, काय झालं? आपण ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करतो ती व्यक्ती काही व्यावहारिक कारणासाठी आपल्याजवळ राहते. हे समजल्यावर काकाचं काय झालं असेल याचाच मी विचार करते. अगदी त्या क्षणी काकाने काय केलं असेल? कोसळला असेल का? हा प्रश्न विचारताना काकाच्या जागी आपण स्वतः आहोत अशी कल्पना करूनच चित्रालीने हे असं विचारलं. याची सोनालीला जाणीव झाली. आनंदाच्या क्षणी किंवा दुःखाच्या प्रसंगी जगातली कोणतीही व्यक्ती आपल्यासारखीच वागेल असं बहुसंख्य माणसं समजतात. स्वतःच्याच वृत्ती कथनातल्या व्यक्तिरेखांवर चढवतात. सात्विक वृत्तीचे वाचक किंवा श्रोते मग कथानायकाला दुःखाच्या प्रसंगी देवळात पाठवतात, तर इतर स्वभावाचे लोक त्याला बारमध्ये पाठवतात. कथानकातील व्यक्ती जर वाचक श्रोत्याच्या वृत्तीप्रमाणेच वागल्या तर त्यांना आपण आजपर्यंत योग्य वागलो असा दिलासा मिळतो. आणि वाचक श्रोत्यांपेक्षा कथानकातली माणसं वेगळी वागली तर व्यक्तिपूजा सुरू होते. काकाने त्या प्रसंगी काय केलं हे चित्रालीला कधी सांगेन असं सोनालीला झालं. तरी तटस्थता न सोडता ती म्हणाली, काकांसारख्या अलौकिक पुरुष होणे नाही. त्याने दुसऱ्या दिवशी त्याच्या स्टडी रूममध्ये एक कॉट टाकली. 1200 रुपयांची पुस्तकं आणली. स्टडी रूममध्येच एक छोटासा बार तयार केला. आणि मुख्य म्हणजे सोनाचं यशोदाबाईंजवळ झोपणं बंद केलं. यशोदाबाईंना शंका येऊ नये म्हणून तो विजयाबाईंजवळच झोपत असे, पण मध्ये सोनाला ठेवून. त्यानंतर आणखीन एक कल्पना सुचून त्याने स्टडी रूम आणि बेडरूममध्ये एक दरवाजा करून घेतला. आता बेडरूमचा दरवाजा एकदा लावला की काका स्टडीमध्ये आहे की बेडरूममध्ये हे बाहेर समजेनासं झालं. सातत्याने वाचन, सोनाशी येता जाता गप्पा गोष्टी, चेष्टा आणि शांत झोपेसाठी रोज 2-3 पेग्स ही काकांची दैनंदिनी. इतरांना सोडाच, पण काकाने विजयाबाईंना सुद्धा काही जाणवून दिलं नाही. काही बिनसलेलं नाही. इतक्या सहजतेने काकाने हात बदल पचवला. नंतरच्या 2 वर्षात काकाने विजयाबाईंना स्पर्शही केला नाही. मोहात पडण्यासाठी मन रिकामच ठेवायचं नाही. वाचन, ऑफिसचं काम आणि सोना, थोडंसं पिणं ह्यात त्याने अवांतर विषयांना मोकळीच ठेवलीच नाही. सोनाचं संगोपन आणि तिची सर्वांगीण वाढ हे त्याचं ध्येय बनलं. सोनातून त्याला एक मूर्ती घडवायची होती. वाचन, विचारांनी तिला समृद्ध करायचं होतं. ज्ञानाची भांडारं खुली करून तिला बहुश्रुत करायचं होतं. काकाने तिला विचारांवर प्रेम करायला शिकवलं. रोज कमीत कमी तासभर तो सोनाशी गप्पा मारायचा. रात्रीची जेवणं संपली की काकाची आणि सोनाची स्टडी रूममध्ये चर्चा सुरू व्हायची. एखाद्या नव्या पुस्तकावर कॉमेंट चालायचे. मनासारखी चर्चा झाली की सोना आंघोळीला जायची. रोज रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करायची ही शिकवण काकाची. ती आंघोळीला गेली की काका नव्या पुस्तकाशी हिसगूज करायचा. 2 इज कंपनी म्हणतात त्याप्रमाणे काका आणि एखादं नवं पुस्तक. बुद्धीला नुसतं खाद्य चालत नाही, तर तिला खुराक लागतो. काका सामान्य पुस्तकात रमला नाही. बुद्धीला धार चढेल असं पुस्तक हवं. बुद्धीचं ठीक आहे,
पण मनाचं काय? त्यासाठी काकाने मदिरेला जवळ केलं होतं. 3 इज काऊड. पण काका आणि पुस्तक यात विस्कीचा ग्लास काऊड ठरला नाही. 2-3 पेग चढवले की मन जरी धावलं तरी शरीरच साथ देणार नाही. मन चाहे तो जाने दो, मत जाने दो शरीर, ही कबीराची उक्ती आपोआप आचरणात येऊ लागली. सोना MA झाली. सोनासारखी असंख्य मुलं अशीच MA झाली असतील. पण त्यांनी MA होणं आणि सोनाचं MA होणं यात जमीन आसमाना इतकं अंतर होतं. डिग्रीमध्ये हुशारी व्यक्त होते, पण सोन्यासारख्या मुली जेव्हा डिग्री मिळवतात तेव्हा त्या डिग्रीत शहाणपणाही सुप्तपणे वावरतो. महाविद्यालयातून फक्त हुशारी मिळते. शहाणपणाचे संस्कार हे वास्तूमधूनच मिळावे लागतात. ते श्रेय काकाचं. चित्रालीने मध्येच विचारलं, काकाने विजयाबाईंना कधी काही जाणवू दिलं नाही? एकदाही नाही. अलौकिक आहे. म्हटलं तर हो, म्हटलं तर नाही. असं का म्हणता? दुर्दैव कोणाचं हे सांगता येणार नाही, कारण त्या प्रसंगानंतर 2 वर्ष चांगली गेली. त्या कालावधीत काका बतस्त्र राहिला. त्यानंतर विजयाबाईंना मोटर न्यूरॉक डिसीज झाला. म्हणजे काय? तशी ही खूप दुर्मिळ, हजारात एखाद्याला होणारी व्याधी आहे. ब्रेन स्पायनल कॉर्ड, थोडक्यात मध्ये नर्वस सिस्टम डिजनरेशनमुळे ह्या गोष्टी होतात. मेंदूच्या ज्या भागात डिजनरेशन होतं त्या भागाप्रमाणे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर त्याचा परिणाम होतो. विजयाबाईंच्या बाबतीत प्रथम त्यांच्या हातावर परिणाम झाला. त्यांना भांडी उचलता येईनात, वेणी घालता येईना. त्यांना काही करावंसं वाटेना. त्यांनी प्रथम घरगुती उपचार केले. काकांपासून दुखणं लपवून ठेवलं. कुठंतरी त्यांचं मन निर्माण झालेल्या दुराव्यामुळे खात होतं. काकाच्या सरळ वागण्याचा जास्तीत जास्त त्रास होत होता. दुखणं लपवणं जेव्हा अशक्य झालं तेव्हा ते ट्रीटमेंटच्या पलीकडे गेलं होतं. ते दुखणं शेवटी पॅरालिसिसवर गेलं. पण काकाने ह्या सगळ्या दुखण्यापासून आणि सेवाश्रुषिततेपासून सोनाला लांब ठेवलं. त्याने आपलं पासपोर्टचं ऑफिस घरीच थाटलं. तो 24 तास आता विजयाबाईंच्या सानिध्यात राहू लागला. स्पंजिंग करणं, जेवण भरवणं, जे जे काम पडेल ते ते करणं. काकाचा हा सेवाभाव, त्याग, प्रेम, वात्सल्य पाहून सोना दिपून गेली होती. आयुष्याचं हे भयान विदारक सत्य सोनाला तिच्या बहरण्याच्या काळात कळू नये ह्यासाठी काकाचा हा सगळा आटापिटा. अत्यंत कुतूहलाने सोनालीला चित्रालीने विचारलं, विजयाबाईंचे नातेवाईक? तिरस्कारयुक्त हुंकार टाकून सोनाली म्हणाली, तरेवाईक ह्या शब्दाला समानार्थी शब्द नातेवाईक. विजयाबाईंचे नातेवाईक त्याला अपवाद नव्हते. एकतर विजयाबाईंनी दुसरं लग्न केलं तेव्हाच बरेचसे नातेवाईक दुरावले होते. हा आजार बरा न होणारा, माणसं किती वेळा भेटायला येणार, हे राजाच्या आत्म्याचे तळतळाट. इथपर्यंत लोकांनी तारे तोडले होते. आता बोल, मग मित्र कुणाचे? काकाचे, सोनाचे? काकाला मित्र पुष्कळ, पण बाईची सेवा शुश्रूषा म्हटल्यावर त्यांचा काय उपयोग? आणि काका कुणाकडून अपेक्षाच करीत नव्हता. चित्रालीने अचानक विचारलं, हे सगळं खरं घडतंय ना? सोनालीने मान हलवली. ती सगळी माणसं आहेत? येस. मला दाखवाल? मला त्या काकाला भेटावंसं वाटतं. इतक्या मोठ्या मनाचा. सोनाली पटकन म्हणाली, चित्रा, घाई करू नकोस.
माणसं अशीच फसतात. तुझ्याप्रमाणे सोनाप्रमाणे म्हणजे काय? ज्या काकाने सोनाला फुलवली, मोठी केली, बहुश्रुत समृद्ध केली, त्याच काकाने तिला पुरती बरबाद केली. विश्वास ठेवशील? काय सांगता काय? बरबाद केली म्हणजे? पुरुष बाईला ज्या पद्धतीने बरबाद करतो. कानावर हात ठेवीत चित्राली ओरडली. मला पुढचं काही ऐकायचं नाही, ऐकवणार नाही. सोनाली तितक्याच शांतपणे म्हणाली, तुला फक्त ऐकणं सहन होत नाही. सोनाचं काय झालं असेल? रमणने तुला फसवलं असेल तर नवल नाही. काकाच्या बाबतीत काय म्हणशील? सोनाने काय केलं असेल? घरात विकलांग आई, यशोदाबाई थकलेल्या. कुणाशी बोलणार ही असली गोष्ट? वाटेल ते बोलावं असा फक्त बबन. बबन कोण? सोनाचा मित्र, अगदी घरातल्यासारखा. सोना त्याच्याशी सगळं बोलायची. अभ्यासाबद्दल, करिअरबद्दल, कॉलेजातल्या घटनांबद्दल सगळं. पण तरीही हे कसं सांगणार? सोनाला मैत्रिणी नव्हत्या. मैत्रिणी 100ने मोजता येतील इतक्या, पण त्या सगळ्या परिचयाच्या. सोनाला सामान्य मुलींशी मैत्री करताच आली नाही. वाचन, चिंतन, मनन याची प्रचंड सवय काकांनी लावलेली. इतरांच्या निव्वळ मनोरंजनाच्या आणि शॉपिंग गॉसिपच्या वर्तुळात ती कशी रमणार? एक वेगळं एकटेपण तिला तिच्या उंचीमुळे स्वीकारावं लागलं. तिला वेळही कमी पडायचा. लोकांना पासपोर्ट मिळवून देणं, कस्टमचा माल सोडवण्यात काकाच्या बरोबरीने सगळा व्यवहार सांभाळणं. त्याशिवाय अभ्यास. दिवस आला कधी गेला कधी पत्ता लागायचा नाही. बबन जाता येता घरी यायचा. विजयाबाईंकडे लक्ष ठेवायचा. त्यामुळे त्यांच्याबरोबर गट्टी जमली. बबन एरवी काय करायचा? बबन जास्त शिकला नाही. मग सोनाला तो कसा चालला? त्याचं काय असतं? प्रगल्भ बुद्धीच्या माणसाला तेवढ्याच ताकदीची दुसरी व्यक्ती हवी असते. एकाच फ्रिक्वेन्सी वरची, नाहीतर एकदम साधी, अनभिज्ञ, चटकन थक्क होणारी व्यक्ती. अशा व्यक्तीला एखाद्या पुस्तकाबद्दल सांगताना उजळणीचा आनंद मिळतो. आपण किती लक्षात ठेवलंय याचा अंदाज येतो. आणि जिथं जिथं थक्क झालो, विचारात पडलो, अस्वस्थ झालो, ती सगळी स्पंदनं समोरच्या व्यक्तीबरोबर पुन्हा जगता येतात. ही किती अफाट व्यक्ती आहे, असा भाव दुसऱ्याच्या डोळ्यात तरंगताना दिसल्याशिवाय केलेल्या व्यासंगाला कोंदण मिळत नाही. बुद्धिवान माणसांची ती एक गरज असते. म्हणूनच की काय, कधी कधी प्रतिभाशाली माणसं मिडिऑकर लोकांच्या घोळक्यात रमताना दिसतात. अर्थात बबन जरी फारसा शिकला नाही तरी तो हरहुन्नरी होता. सोनापेक्षा 5 वर्षांनी मोठा होता. बेदम कष्ट करायचा, पण व्यवहारात मार खायचा. आपण किती रुपयांनी फसलो हे तो सोनाला सांगायचा. नाना व्याप करायचा, पण खास करून त्याचा फर्निचर डिझायनिंग, कार्पेंटरी इकडे ओढा होता. लोक त्याच्याकडून कल्पना उचलीत असत. एका चहाच्या कपावर आणि शिऱ्याच्या बशीवर वैतागाने तो आपले अनुभव सोनाला सांगायला यायचा. आणि सोना ह्या धुंडी राजाला नुकत्याच वाचलेल्या कादंबरीचं कथानक ऐकवायची. अशाच एका सोनेरी सकाळी सोना न्हाऊन केस कोरडे करीत बसली होती. तिच्या ओल्या अस्तित्वाचा गंध खोलीभर दरवळला होता. तेवढ्यात बबन आला. धुंद होऊन तिच्याकडे पाहत राहिला. काय पाहतोस? अक्षरशः एखाद्या घडवलेल्या दागिन्यासारखी ह्या क्षणी दिसतेस. थँक फॉर दी कॉम्प्लिमेंट्स. असं काय रुक्षपणे म्हणतेस? मग काय करू? इश्य वगैरे करून म्हणून लाजू का?
तशी अपेक्षा माझ्याकडून तरी करू नकोस. मला लाजता वगैरे येत नाही, समजे. तुझं सगळं वेगळं आहे म्हणून तर. म्हणून काय? बबन जरा चाचपडत म्हणाला. कोणतीही सामान्य मुलगी मला आता आवडत नाही. कशाला आवडायला हवी? सोनाने सहजगत्या विचारलं. पण बबन खूप गंभीरपणे म्हणाला, आयुष्याची जोडीदार म्हणून कायमची. तू ठिकाणावर आहेस ना? बबन गडबडीने म्हणाला, मी जर काही भलतं सलतं बोलून गेलो असेल तर मला विसरून जा, पण मैत्री तोडू नकोस. माझी चूक मी कबूल करतो. चूक कसली? भविष्याचा पत्ता नसलेल्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला तू कशी मिळशील? कितीतरी मोठमोठ्या माणसांचं तुझ्याकडे लक्ष असेल. तुझ्याही मनात कुणीतरी असेल. हॅट, ह्या विषयावर विचार करायला सवडच झाली नाही कधी मला. श्वास मुद्दाम घ्यावा लागतो का माणसाला? बबन्या, छान बोललास. आपल्या सहवासाची कृपा. पण विषय बदलू नकोस. तुला आत्तापर्यंत कुणीही विचारलं नाही, कुणीही मागे लागलं नाही. त्यात काय? मुलांचं सोड. प्राध्यापक मंडळीसुद्धा जिथं प्रयत्न करत होती तिथं. तेच म्हणतो मी. सुंदर मुलीसाठी झुरायला फार अक्कल लागत नाही. थँक्स. का? डायरेक्ट जोडा मारलास म्हणून. पटकन बबनचा हात धरीत सोना म्हणाली, पाहिलंस, हे असं होतं. मला जोडा वगैरे मुळीच मारायचा नव्हता. तुला आता कसं सांगू? तुला कुणी आवडलाय का सांग? कितीतरी आवडलेत. घे फिरकी. सोना सहजतेने म्हणाली. बबन्या, तू खरोखरच रंदा मारणारा आहेस बघ. पण हरकत नाही. रंदा मारायलाही विलक्षण कौशल्य लागतं काय? रंदा हातात न धरता? ज्याने यातलंच आयुष्य घालवायचं ठरवलंय त्याला हे सांग. बरोबर आहे. हे मीच सांगू शकते. स्वतःत काय सौंदर्य आहे, अंगात कशा छान लहरी आहेत, हे लाकडाचीच कातडी काढून त्याला दाखवून द्यायचं, हे काम सोपं नाही. एखाद्या माणसाला स्वतःच्या अंतरंगात किती सात्विक भाव आहे, मनाची श्रीमंती आहे, हे त्याला आपण होऊन सांगता येत नाही. कुणीतरी असाच रंदा मारून, बहिरंग खरवडून अंतरंगातलं धन प्रकाशात आणावं, असं त्याला वाटत असतं. रंद्याला आपली कातडी सोलून देताना लाकडांना हेच वाटत असावं. त्याशिवाय का फर्निचर दिमागदार दिसतं? बबन पाहत राहिला. पण दोन क्षणांनी त्याच्या लक्षात आलं की सोनाने पुन्हा मूळ विषयाला उत्तर दिलेलं नाही. तिच्याकडे स्थिर नजरेने पाहत तो म्हणाला, डॅम्बिस आहेस, अजून उत्तर दिलं नाहीस. मला वाटतं मी उत्तर दिलंय. उत्तर म्हणजे मला त्या व्यक्तीचं नाव हवंय. बबन, मी फक्त माझ्यापुरतं बोलते. मला इतर मुलींचं काय होतं ते माहीत नाही. इतर मुली म्हणजे? ज्यांना मगाशी तू सामान्य मुली म्हणालास त्यांचं मला काही माहीत नाही. पण माझ्यासारख्या वयात आलेल्या मुली फक्त स्वतःत दंग असतात. जिथं जिथं सौंदर्याचा साक्षात्कार होईल तिथं तिथं धावत असतात. भावविश्वात आम्ही जगतो. सगळंच आवडतं. न दिसणाऱ्या वस्तूंच्या प्रेमात पडतो आम्ही. आमच्यात मनातलं गाणं आम्ही ऐकत असतो. सगळ्या विश्वात कुठंही बाग बहरली की बसल्या ठिकाणी आम्हाला त्याचा सुगंध लपेटून सैरभैर करतो. कविता स्फुरण्यापूर्वी कवीला जो आर्तव घेरून टाकतात त्याच आर्तवात त्याच क्षणी मी गुरफटलेली असते. तेव्हा सांग, किती किती माणसांवर कसं कसं प्रेम करते ते नेमकेपणाने मी कसं सांगू? बबनपर्यंत हे पोचणं शक्य नव्हतं. तो निराशेने म्हणाला, थोडक्यात म्हणजे मी आवडत नाही असंच ना?